सोलरच्या संदर्भात आपण जे काही नियम तयार केलेले आहेत, आता त्यात ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आल्यात त्याच्यावरही आपण काही उपाय शोधून काढले आहेत. जसं काही शेतकरी एकत्रित येऊन त्या ठिकाणी नदीतनं पाणी आणतात. त्याच्याकरता आपण बूस्टर पंपाची योजना आणली आहे सोलरमध्ये. काही ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की आमच्याकडे नदीजवळ पंप लावायला जागा नाही, त्याच्याकरता सिंगल पोलची 15,000 रुपये फक्त खर्च आहे. सिंगल पोलची योजना आपण आणलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात आपण सोलरमधनं त्यातला मार्ग कसा काढायचा असा प्रयत्न केला आहे. तथापि याही पलीकडे काही अडचणी असतील तर ते आपण समजून घेऊ. मार्ग निघाला नाही तर आपण निश्चितपणे त्यांना कन्व्हेन्शनल अलाउ करू. पण याच्यातला मुख्य मुद्दा माझा हा आहे की आत्ता कन्व्हेन्शनलची मागणी कोण करतायत? जे अतिउपसा करतात ते करतायत. म्हणजे आपण जो चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वापर करतो, सस्टेनेबली करतो, त्याला इन्सेंटिव्हाइज करायचं नाही.